हाय नमस्कार मंडळी, मी तितिक्षा तावडे. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला माहिती आहे कालचा ब्लॉग काही मला अपलोड करता आला नव्हता पावसामुळे, म्हणून आज सकाळी आम्ही निघालो आहोत आणि आम्ही इथे आलो आहोत. ही जागा आता तुमच्या ओळखीची झाली आहे, असरोंडी गावची वेस, जिथे नेटवर्क असतं तिथे येऊन आता मी ब्लॉग अपलोडिंगला ठेवला आहे. आणि माझी सगळी भावंडं आली आहे, तुम्ही बघू शकता त्यांचं काय चाललं आहे इथे. माझ्या रात्रभर डोक्याला टिकटिक लागली होती की अरे आज व्लॉग अपलोड नाही झाला. आणि आज नेमकं बाप्पाचं विसर्जन आहे, त्यामुळे आजसुद्धा खूप गडबड असणार आहे. सो तिसरा व्लॉग आज अपलोड होईल आणि मग चौथा व्लॉग जेव्हा मी इथनं निघेन तेव्हा मग मी अपलोड करेन. सो थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्या व्हिडिओंना भरभरून प्रेम दिलं आहे, त्यासाठी प्लीज आजचा ब्लॉगसुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर का तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. ओके, आता माझे छानपैकी गाव बघा किती सुंदर आहे ते. सी यू. काय अच्छा, इकडे इथपर्यंत येऊन गेला तर तूच का? ओ चल आता बबलो. अरे बबलो पिकअप गाडीचा पिकअप चांगला नाही आहे. क्या बात है. रेडी? गाडी आली. गाडी आली. काय आलं? टाकीत पाणी सोडूक चालला. खूप वर्षांपूर्वीचं टाकीत. एवढं त्या टाकीत असं आहे काय? मग बंद कधी करायचं? अच्छा, ओव्हरफ्लो झाली तरी ती इथे दाखवलं ना, ऐतिहासिक टॉयलेट स्थापना बघा. आणि हे आजोबांचंच अक्षर वाटतंय है ना. टेरेस आपण कधीच पाहिलं नाही आहे, बघूया. पप्पा आता हे क्लिनिंग करणार आहे तिथे. पप्पांनी आम्ही नाश्ता करत असताना बिचाऱ्यांनी हे केलंय, हे सगळं स्वच्छ केलं. हे बघा, हे सगळं इथे होतं. बिफोरचा शॉट आहे बहुतेक माझ्याकडे. वेल डन पप्पा. त्या बाजूला कर. हा पण हे काम करताना तू भारी दिसते. काय म्हण जरा हाय तरी कर. हॅलो कर. हाय. टेरेस आहे, एवढी स्वच्छता झालेली आहे. हे आमच्या घरासभोवती सगळी झाडं, हिरवळ, निसर्गासोबत अतिशय सुंदर आहे. एकदा येऊन बघा कोकणात आमच्या, फार मजा येईल तुम्हाला. बरं, आम्ही इथे काही मालवणीच बोलत असतो, त्याच्यामुळे थोडीशी भाषा आमची असं होऊ शकतं.
बस झाला, आता घेतो मी, बस. हा काय एकदम आत आहे. राहून दे चल. एकदम मस्त. थांब हे बाहेर काढून देतो तुला आपला. दूध तू डायरेक्ट चाल, ओतणारच आहे पाणी. थँक्यू. यावर्षी अल्टकवला काढून सगळे आपण चकाचक धुवून कलर मारूया. रेडी. गावासारखंच राहिला तर मजा आहे. कुठे पडला नाही कशाला दाखवायचं उलट लोकांना. कलर मारूया म्हणतोय, नवीन दिसत. पुढची 4 रंग पाहिजे, बाकी पडतो. अच्छा हा तसं ठीक आहे. सगळी रंग. बाय बाय. हॅपी जर्नी. आज खूप भारी बेत आहे. मालपोहे, काजूची भाजी. काजूची भाजी तर इतकी फेमस आहे, इतकी फेमस आहे कोकणात. तर मी माझ्या काकूला सांगितलं की मी ट्रायपॉड घेऊन येते आणि मग आपण काजूची भाजी रेकॉर्ड करूया. मग काकूने काय केलं, फोडणी घातली, भाजी रेडी केली आणि ट्रायपॉड इकडेच आहे. कोणाक सांगतोय म्हणजे व्हिडिओ करतोय, सगळ्यांना सांगतोय. मध्ये काजूची भाजी रेडी होते. सध्या ओल्या काजूचा सीझन नाही आहे, तर काकूने काय केलं, सुके काजू घेतले, ते रात्रभर भिजवले आणि मग ते आता थोडे सॉफ्ट झाले आणि भाजी ती आता करते कुकरमध्ये. सो ते एकदम छान सॉफ्ट ओल्या काजूसारखेच होतात आणि ती माझी मोस्ट फेवरेट डिश आहे. म्हणजे सगळ्या डिशेसमध्ये मिळून माझी काजूची भाजी मोस्ट फेवरेट आहे. इतकी मला काजूची भाजी आवडते. दुसरी घेवड्याची भाजी आहे आज. आणि काय काकू, वरण आहे, मसूरची आमटी आहे, मालपोळे, भाकरी, शेगल्याची भाजी म्हणजे. हो येस. मग आता आपण जायचं विहिरीवर संध्याकाळी. ओके. आज गौरी विसर्जन आहे, तर गणपती विसर्जन पण आहे. त्याच्या आधी गौरी विसर्जन ना काकू. तर गौरी विसर्जन आहे आणि गौरी विसर्जनाला आम्ही विहिरीवर जाऊन विसर्जन करतो आणि तिकडे भाकरी आणि शेगल्याची भाजी असते, मिक्स भाज्या असतात आणि ते इतकं भारी लागतं. सो आम्हाला असं वेगळीच असते. गौरीची भाजी भाकरीची चव खूपच म्हणजे खूपच वेगळी है ना. प्रत्येक वेगळंच लागतं, खरं आहे. इतकं भारी लागतं. कारण एकतर आपण असं विहिरीवर जातो आणि एक घास सोडून प्रत्येकाच्या हातात येतात आणि आम्ही खातो. ते ऑफकोर्स तुम्हाला आज बघायला मिळणार आहे, कारण की तेही मी शूट करणार आहे. सो आता तर भाग्यश्री, दादा काका आणि बंटी निघाले. सो आता आम्हीच आहोत आणि आम्ही त्यांना मिस करणार आहोत विसर्जनाला. पण त्यांना बाय रोड जायचं होतं म्हणून त्यांना लवकर निघालं. हा, भाजीच्या शिट्ट्या होत्या म्हणून वास काय खमंग सुटला. अरे यार, काजूची भाजी म्हणजे आम्ही असं जेव्हा काजूची भाजी खातो तर ती अशी एक आपण ताटातली एक डिश असते ना जी आपण शेवटी खायला ठेवतो, कारण की ती बेस्ट असते. तर काजूची भाजी ती डिश आहे आमच्यासाठी. शेवग्याच्या शेंगाचा पाला आहे हा. शेगला आणि शेवगा सेमच आहे. त्याचा उपयोग काय आहे काका? डायबिटीसवर एक नंबर. याची भाजी आठवड्याला खायची असते. म्हणजे शेंगांची पण ऍक्च्युली म्हणजे पॅरालिसिस जो आहे तो होत नाही. हो काय? जर नियमित जर आपण आठवड्याला हो, हल्ली फेमस तीच आहे ना, मोरिंगा पावडर. ती सुकवून आपण हवी तेव्हा आपण भाजी करून खाऊ शकतो. आणि आज गौरीच्या दिवशी भाजी बनते. याचीच अशी नाही, मग हे गौरीच्या दिवशी शेवगा प्लस उडीदाचा पाला प्लस भोपळ्याचा पाला, 2-3 प्रकार मिक्स करायचे. आणि कोंडूची भाजी असते थोडी, ती पण आणणार आहे मी. कोंडूची भाजी आणि उडदाची पाला आणणार आहे, याच्यात मिक्स करायची आणि भाजी करायची. ओके. सो आपण विहिरीवर खातो ते सगळे मिक्स भाजी असते. म्हणजे आपण काल 5 पानं यूज केली होती त्यातली तर 3 आहेतच, है ना. उपचार आहे. हो, टेस्टी पण होते मस्त.
पळते कुठे अशी का काही मिळा माल पोळे बोलतायत पोळे अगं अशी काय मालपुआ 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 किती छान दिवा लावला बघा पप्पांनी. ही आहे माझी विसरबोळी काकू जी मालपोहा करताना पण सांगायला विसरली. आता काय ह्याच्यात काय काय काकू? गव्हाचं पीठ, बारीक रवा, गूळ, त्याच्यानंतर वेलची, खोबरं, जिरं वाटून लावायचं. सगळं मिश्रण तयार करायचं आणि थोडा अर्धा तास ठेवायचं. नंतर मग भिड्यावरती तूप लावून असे काढायचे. सॉफ्ट होतात मऊ मस्त. एका वेळेला एकच म्हणजे ते जरा मोठे घालते ना. अच्छा तिकडे पण करते. तिकडे पण. क्या बात आहे. मोरया आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा. सोनी काय ग आज विशेष? आज आपल्या बाप्पाचे विसर्जन आहे तर तिथे प्रसाद म्हणून आपण दरवर्षी गुलाबजाम बनवतो. वा. आणि इथे पाक तयार करून ठेवलेला आहे. हे गुलाबजाम मी पाकात टाकणार. त्याच्यात थोडी वेलची पूड टाकली आणि तो पाक आणि लवंग पण आहे आणि परत त्याला एक उकळी देणार. हो काय? कशाला? अजून सॉफ्ट होतात आणि पाक पण छान प्रकारे मुरतो. होते रे. आम्ही इथे शेतात आलोय कारण आम्ही आता पेंट करणार आहोत. थोड्या वेळाने विसर्जन आहे. सगळेजण लहान मुलं खेळत आहेत, काही जण गप्पा मारतात आणि आमचं 4 दिवस ठरतंय की आपण पेंट करूया. ही जी छकुली आहे ती जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये स्टुडंट आहे आणि तिने सगळं इतकं काय काय आणलंय. आहा हा. हाय छकुली. हे बघा काय काय तिच्याकडे. सो माझी पण इच्छा झाली. आता आम्ही काहीतरी छान पेंट करतो. हेच पेंट करायचा विचार आहे कारण ॲक्च्युली आम्हाला थोडं लांब जाऊन करायचं होतं पण आता विसर्जनासाठी आरती करायला पण येणार आहेत तर त्याच्यामुळे जरा गडबड होऊ शकते. सो आम्ही इथल्या इथे करणार आहोत. लेट्स सी हाऊ इट गोज. पहिले फॅब्रिकला का लावलं? नाही तर ते जास्त स्टिकी असतं ना. ते पेपर पण पाहू शकतो. एवढं काय घ्यायचं आहे तेवढंच बघून घ्यायचं. आणि गोल्डन पॉईंट म्हणून असतं. आता हे घर आहे ना तर ते ह्या साईडला यायला पाहिजे आणि म्हणजे मधोमध नाही जायचं. ह्या साईडला इथे मध्ये घेतलं तर मध्येच फक्त हे जाणार ना लक्ष. नाही तर पूर्ण असा गोल लक्ष फिरला. कलर म्हणजे थोडाफार येल्लोचा जास्त यूज करायचा. फ्रेश कलर वापरायचा आणि बाकी आता ओरिजिनल तर ते ब्राऊन आहे. हा पण आपल्याला तिथे कलर जे दिसतात ते वापरायचे. आणि पहिले डार्क कलर्स लावतेच ना. सुरुवात कशी करते? बॅकग्राऊंड करायचं. मग आता पहिलं स्काय मग ग्रीनचं एक आधी पहिलं हे केलं आणि वरनं स्टार्ट करायचं. म्हणजे खाली जे कलर येतात ना मग ते खालचं आपण पहिल्यांदा केलं ते खायचं नाही. हो. होय महाराजा. होय महाराजा. मोरया. घनदाट जंगल. खाली का साफ केलं नाही लोकांनी.
ऐकायला आलं व्हिडिओत का व्हिडिओत. आता छकुलीला आपण छत्री आणायला पाठवली आहे. एकच आणि तुला मला वाटतं 2 आणे. आपको क्या लगता है? अभी वो गई है ना. लाने 1 लाएगी 2 लाएगी 1 लाएगी 1 से ज्यादा लाएगी. ओ माय गॉड 3. तिथूनच सोडा. कॉम्पिटिशन. पडशीला. हो मस्त 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 मस्त. होय चकुली. फुलोरीची फाटी कुठे? चला चला चला. मोरया. पुढच्या वर्षी लवकर गणपती बाप्पा. पुढच्या वर्षी गणपती गेले गावाला. जैन पडेना आम्हाला. गणपती गेले गावाला. जैन पडेना आम्हाला. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. सोय. बाप्पा मोरया रे. मोरया. मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. रे बाप्पा मोरया रे. मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला. जैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. पाय खाली बघा रे बाबा. चल आपण दिसेल अशा ठिकाणी जाऊया का? मधला तू कोणती हा. मोरया. बापरे. काय सुंदर आहे. हा मम्मा. दीपू बघू रे इकडे मागे कापूर सोडताना. क्या बात है.
पाऊस आला ना वरनं. शोभे मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती वावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे जय यो विठ्ठले माझे आपल्याला बीज कसं करते ते निघणार नाही आता. आपण काल गेलेलो ते गणपती बाप्पा गणपती बाप्पा खाली बस खाली बस. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर. फोटो काढा गणपती बाप्पा काय घाबरते उडी मारतात. मामाचं नाव खराब आता काय नाही तू खाली गेली शोधा कुठली आणि अशा प्रकारे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन सगळेजण आपापल्या घरी निघाले. उद्या मी सुद्धा मुंबईला जायला निघेन, पण खूप साऱ्या आठवणी घेऊन, बालपणीच्या आठवणी पुन्हा एकदा जगून. आणि ह्यावर्षी आनंद ह्या गोष्टीचा आहे की आमच्या कोकणातल्या या गणेशोत्सवात तुम्ही सुद्धा सहभागी झालात. आणि नुसतेच यूट्यूबच्या ऑडियन्ससारखे नाही तर कुटुंबासारखे. गावी असल्यामुळे तुमच्या कमेंट्स मला वाचता नाही आल्या, पण मुंबईला गेल्यानंतर मी नक्की सगळ्या कमेंट्स वाचेन आणि रिप्लायसुद्धा करेन. तुम्हाला हे कोकणातले 5 दिवस खूप आवडले असतील, तुम्ही खूप एन्जॉय केलं असेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. असंच भरभरून प्रेम करत राहा. बाप्पा तुम्हा सगळ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. पुन्हा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ एंड करताना लाईक शेअर सबस्क्राईब करा असं नाही म्हणणार आहे मी, फक्त थँक्यू म्हणायचं आहे माझ्याकडून, संपूर्ण तावडे परिवाराकडून आणि आमच्या असरोंडी गावाकडून. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खरंच खूप खूप मनापासून तुमचे आभार. असंच प्रेम राहू द्या. गणपती बाप्पा मोरया.